बाप्पा माझा या गणेशोत्सव विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एबीपी माझातर्फे यंदा बाप्पा महागणेश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या मंडळांचे सर्वोत्कृष्ट देखावे आणि सर्वोत्तम मूर्ती या खास कार्यक्रमात आपण पाहणार आहोत। सुरुवात करूयात नाशिकमधून। नाशिकमध्ये श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रेम मंदिराचा जो देखावा आहे तो यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 70 फुटांपेक्षा जास्त उंच असलेले हे प्रेम मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। वृंदावन येथील हुबेहूब जे प्रेम मंदिर आहे ते नाशिककरांना या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांचा जो प्रतिमा आहे त्यासोबत या ठिकाणी श्रींची जी मूर्ती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जवळपास 70 फुटांपेक्षा जास्त उंच असलेले हे प्रेम मंदिर आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सामाजिक जो संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यासाठी या ठिकाणी जे गोशाळा आहे ती देखील या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काही गोमाता देखील पाहायला मिळत आहे। त्यासोबत या प्रेम मंदिराच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एकूण जी श्रीकृष्ण सृष्टी आहे ती देखील या ठिकाणी उभारत खरं तर नाशिककरांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी हा सगळा प्रेम मंदिराचा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। माझ्यासोबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। खरं तर यंदा आपण एक प्रेम मंदिराचा हा देखावा उभारला आहे। कशा पद्धतीने नेमकं हे संपूर्ण देखावा आपण किती दिवस लागले आपल्याला उभारायला आणि काय काय नेमका प्रयत्न संदेश? भारतीय जनता पार्टी प्रणित श्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध मंदिरांची प्रतिकृती आम्ही साकारत असतो आणि मथुरा येथील वृंदावन प्रेम मंदिर जे नाशिककरांना त्याची प्रतिकृतीचा लाभ इथे व्हावा, दर्शन इथे मिळावं या हेतूने आम्ही या ठिकाणी ती प्रतिकृती साकारली आहे। नागपुरातील प्रसिद्ध दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळात आहोत आणि नागपुरातील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक हा मंडळ आहे आणि 1920 पासून सार्वजनिक गणेशोत्सव या मंडळाकडून साजरा केला जात आहे आणि दरवर्षी भारतातील एका प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती मंडळाकडून साकारली जाते आणि यंदा दक्षिण भारतातला तामिळनाडूमधील प्रसिद्ध जो तंजावूरमधील बृहदेश्वर मंदिर आहे त्याची अगदी हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी गणेश भक्तांसाठी साकारण्यात आलेली आहे। काय काय उपक्रम राबवले जात आहेत आणि कशा पद्धतीने गणेश भक्त येणार आहेत? आम्ही दरवर्षी असं काहीतरी एक सांस्कृतिक वारसा असलेला देखावा या ठिकाणी उभा करतो। दक्षिण भारतातला यावेळेला तंजावूरचा देखावा आहे जसं तुम्ही तुमच्या निवेदनात म्हटलं आणि तिथली जी संस्कृती आहे तामिळनाडूची स्थापत्यकलेची जुन्या त्यांच्या आर्किटेक्चरल पद्धतीची जी कला आहे त्या कलेचा सगळा हा नमुना आहे। तुम्ही जर पिलर्स बघाल तर पिलर्सला येली त्यांच्या तामिळ भाषेत म्हणतात। त्याच्यावरती जे प्रतीका आहेत की वरती अश्व आहे, मध्ये सिंह आहे, खाली हत्ती आहे, याचा अर्थ असा की हत्तीची ताकद, सिंहाचं धैर्य आणि अश्वाची स्पीड या तिघांचा मिळून एक साखळ दंड त्यांनी दाखवला आहे। तर त्यावेळेच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या चांगल्या गुणांचं दर्शन होणारा संदेश त्या पिलर्समधनं सगळ्या दिल्या जातो, ज्याची आजच्याही काळामध्ये त्याच्यातून बोध घेण्याची गरज आहे आणि हजारोंच्या संख्येने रोज गणेश भक्त या मंडळामध्ये भेट देत आहेत। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।
मुंबईचा राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबईचा अंधेरी पश्चिमेत अंधेरीचा राजा या मंडळाकडून या वर्षी गुजरात राज्यामधून सारंगपूरमध्ये असलेल्या सुप्रसिद्ध असा कष्टभंजन या मंदिराचा देखावा करण्यात आला. आपण पाहिलं तर अंधेरीच्या राजा मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळा देखावा केला जातो. यावर्षी मात्र 3 महिन्यात हे कष्टभंजन आपण पाहिलं तर मंदिर आहे 70 कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर गुजरात राज्याच्या जे सारंगपूर परिसरामध्ये कष्टभंजन मंदिर आहे त्या ठिकाणी ज्या भक्तांना दर्शनासाठी जाता येत नाही अशा भक्तांना या ठिकाणी अंधेरीच्या राजामध्ये आहे तर प्रतिकृती या ठिकाणी उभारली आहे. तर यावर्षी आम्ही गुजरात येथील सारंगपूर मधील कष्टबंधन मंदिर जे हनुमानाचं आहे त्याचा देखावा इथे साकारलेला आहे. तर जी लोक तिथे जाऊ शकत नाही ती लोक इथे येऊन त्याचं दर्शन घेऊन हा देखावा बघू शकतात. नक्कीच आपण पाहिलं तर कष्टभंजन जे गुजरातचं मंदिर आहे त्याचा देखावा या ठिकाणी जे साकारला गेला आहे त्याला पाहण्यासाठी कुठेतरी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्यामुळे ते गर्दी आपण या ठिकाणी अंधेरीचा राजा मंडपात आपल्याला पाहायला मिळत आहे. माणगावमधल्या साईनगरचा राजा मित्रमंडळानं यंदा 24व्या वर्षात पदार्पण केलंय आणि या 24व्या वर्षी यंदा या मंडळानं श्री स्वामी समर्थांचा देखावा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघूयात नक्की काय आहे. आकर्षक गणेश बाप्पाची मूर्ती आहे आणि याच गणेश बाप्पाच्या मूर्तीसमोर हा देखावा त्यांनी साकारलाय. या देखाव्यातनं श्री स्वामी समर्थांचा महिमा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आपण या मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे थेट जाणून घेऊयात. साईनगर मंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षी चलचित्र श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा हा सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये योद्धो नावाचा जो व्यक्ती असतो तो झाड तोडत असताना त्याची जी कुऱ्हाड असते ती खाली वारुळावरती पडते. वारुळातनं रक्त येत असताना सगळ्या गावकीमध्ये भीतीचं वातावरण येतं. तेव्हा त्याच्यामधनं स्वामी समर्थ प्रकट होतात. त्याच्यानंतर स्वामी समर्थ प्रकट झाल्यानंतर की गावातली जी लोक घाबरली होती त्यांना स्वामी समर्थांचा धीर देतात आणि त्यांना सांगतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एकंदरीत हा महिमा सगळं हा वर्णन केलेलं आहे. विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव सध्या उत्साहात सुरू आहे आणि असं असताना या गणरायाच्या उत्सवाच्या निमित्तानं विविध रंग आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आहेत. आणि असं असताना मी आता धुळे शहरातील अग्रवाल नगर या ठिकाणी आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही जी काही गणेशाची मूर्ती आहे ही अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती बघितल्यावरती निश्चितच ही मूर्ती किती जड असेल, किती वजनदार असेल याचा आपला एक अंदाज येऊ शकतो. मात्र असं असेल तर आपले कुठेतरी जो काही आपला या मूर्तीच्या बद्दलचा जो काही आपला भाव आहे तो आपण जर बघितला तर ही मूर्ती जी आहे ती मुलतानी माती आणि टिश्यू पेपर याच्यापासून तयार करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि कदाचित याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे सगळं खरं आहे की ही मूर्ती जी आहे ती टिश्यू पेपर आणि मुलतानी मातीपासून बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई इथून ही मूर्ती बनवण्यात आलेली असून उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे शहरातील अग्रवाल नगर येथील मित्रमंडळाने ही मूर्ती मागवलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अग्रवाल नगर मित्रमंडळाचे पदाधिकारी आता आपल्या सोबत आहेत. नेमकं काय या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे आणि कशी ही संकल्पना सुचली? ही टिश्यू पेपर आणि वेस्ट पेपर आणि त्यानंतर आपलं मुलतानी मातीचं लेपन असं करून ती मूर्ती तयार केलेली. ही तब्बल 19 फुटाची मूर्ती आहे. पण तिचं वजन हे नेमकं
60 ते 70 किलोचं वजन आहे. 2 माणूस ते 3 माणूस आरामाने उचलू शकता, आरामाने तिचं विसर्जन होऊ शकतं. वर्ध्याच्या आर्वी नाका स्थित बाल गणेश मित्रमंडळाने हनुमानजीच्या रूपात गणेश मूर्ती साकारलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि ही मूर्ती जर पाहिली तर ही मूर्ती आकर्षक अशी हनुमानजीच्या रूपात असलेली गणेश मूर्ती जी आहे ही मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे. हातात गदा असेल किंवा एकूणच बलदंड शरीर जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि 6 फूट या संपूर्ण मूर्तीची उंची आहे. मागचा जर देखावा पाहिला तर पर्वतरांग आणि शिवाय आजूबाजूला झरणे या ठिकाणी दाखवण्यात आले. इको फ्रेंडली गणेश या पद्धतीचा एकूण इथला जो देखावा आहे हा देखावा साकारण्यात आलेला आहे. इको फ्रेंडली गणेशाची एकूणच मूर्ती स्थापना करत एक वेगळा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या बाल गणेश मित्रमंडळाने केलेला आहे. पर्यावरण राखा असाच एकूण संदेश या एकूण परिसरातून जातोय. आपण पाहू शकतो या बाजूला ही जी मित्रमंडळी जी आहे या गणेश मंडळाचे सदस्य आहेत हे बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. दरवर्षी वेगवेगळ्या रूपात मूर्ती स्थापन केली जाते. याही वर्षी अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीनं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक वेगळी मूर्ती आकार जो आहे हा आकार देऊन इथे स्थापन करण्यात आलेली आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, आर्वी नाका, वर्धा. कारंजा शहरातील बालहौशी गणेश मंडळ हे विविध देखाव्यातून आपली मूर्ती कशी चांगली आणि देखावा कसा चांगला होईल, पर्यावरणपूरक कसा गणपती मंडळ आपलं देखावा कसा साकारता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक आणि विविध रंगारूपांनी नटलेली मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असते. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत अमित करे. दादा, मला सांगाल नेमकं काय यावर्षीची संकल्पना आहे? यावेळेसची संकल्पना धान्याचा गणपती आम्ही यावर्षी हे केलेला आहे. उडीद, मूग, त्यानंतर तूर हे जे पारंपरिक पीक आहे हे पिकं सोडून सगळेजण सोयाबीन एकाच्याच मागं हे करत आहे. पण प्रत्येक कास्तकारांनी शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक पिकांना पण तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे जेणेकरून पेरा पाहून उत्पन्न वाढवता येईल असं. आणि केवळ एक न करता त्याच्यात त्यांचा लॉस पण होतो आणि असं थोडंफार डोक्यात होतं. त्यानंतर दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती बनवत असतो. गेल्या जवळपास 16-17 वर्षापासून आम्ही ही परंपरा कायम ठेवलेली आहे. तीच परंपरा याही वर्षी ठेवलेली आहे. यामध्ये पूर्ण लाल मातीची मूर्ती तयार करण्यात आली. त्यावर मग मंडळाच्या सर्व सदस्यांनी, मंडळातले कार्यकर्ते, बाकीचे लहान मोठे सर्वजण यामध्ये या टीममध्ये सहकार्य आहे त्यांनीच ही मूर्ती बनवलेली आहे. यवतमाळच्या निखिल नगरातील बाल गणेश उत्सव मंडळाने यावेळेस अप्रतिम देखावा सादर केलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हेमाडपंथी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आणि या
प्रतिकृतीच्या याच्यामध्ये यवतमाळचा निखिल नगरचा राजा म्हणून बाप्पाची मूर्ती विराजमान केलेली आहे. या मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. ताई, मला एक सांगा, नेमकी हे हेमाडपंथी मंदिराची तुम्ही जी प्रतिकृती तयार केली आहे, नेमकी या पाठीमागची काय भूमिका आहे? याची भूमिका एवढीच होती सर, की बा जे इतिहासात आपण हेमाडपंथी मंदिरं होती आणि परंपरागत जी मंदिरं होती ती लुप्त होत चालली आहे, इतिहास जमा होत चालली आहे आणि ती संस्कृती जपण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की आणि ही हेमाडपंथी पूर्ण संकल्पना आम्ही आणली आणि पूर्ण हेमाडपंथीचाच देखावा आम्ही तयार केला आहे. इथे आम्ही महाराष्ट्राचा आराध्य दैवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती उभारली. त्याच्यावर आहे शिवशंकर, जे आपण सगळ्यांना भोलेशंकर म्हणतो. ते ह्या पद्धतीने आम्ही ही पूर्ण हेमाडपंथी म्हणजे लुप्त कुठे नाही तरी व्हावं आणि सर्वांना माहीत व्हावं की बा ही संस्कृती होती आपली आणि आता संस्कृती ती जी लुप्त होत पावली ती लुप्त व्हायला नको, म्हणून ही संकल्पना शुभम राऊत यांनी सादर केली. हेमाडपंथी मंदिराचे जे पिल्लर जे आहे ते कोरीव खांब जे आहेत ते जवळपास 20 ते 25 कारागिरांनी 1 महिना राबून ही प्रतिकृती तयार केली आणि या ठिकाणी बाप्पाची मूर्ती विराजमान केलेली आहे. या ठिकाणी यवतमाळ शहरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने इथे दर्शन घेण्यासाठी रांग लावत आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.